दत्तात्रेयाची दासोपंताची. भगवान दत्तात्रेय आणि दासोपंत काय नातं आहे दोघांचं? भगवान दत्तात्रेय दासोपंताबरोबर सोंगट्याचा खेळ खेळायचे. सोंगट्याचा. लक्ष द्या चांडगावकर, सोंगट्या खेळायचे. सोंगट्या. पैठणमध्ये राहणाऱ्या नागबाबाला कळालं दासोपंत नावाचे फार मोठे महाराज आहेत, भगवान दत्तात्रेयाचे उपासक आहेत. जावं म्हटलं त्यांच्या गावाला. आणि एक दिवशी नाथ बाबा दासोपंताला भेटायला आले. आता लक्ष द्या. दासोपंताबरोबर सोंगट्या खेळणारे दत्तात्रेय अदृश्य झाले. नाथबाबांना दासोपंताला पाहिलं आणि नाथ बाबा दासोपंताच्या चरणावरती नतमस्तक झाले. दासोपंत अहंकारी होते हो. मनामधला अहंकार वाढला. अरे पैठणचा नाथ आज आमच्या पायावरती नतमस्तक होतो, काय आमचा अधिकार? दासोपंतातला मत्सर वाढला, अहंकार वाढला. दासोपंतानं विचारलं, नाथ बाबा कशासाठी आले? पंत, अष्टमीचा सप्ताह भरतो आमच्या गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरती. बर, तुम्ही भगवान दत्तात्रेयाचं चरित्र सांगायला आमच्या गावात यावं हे नम्र विनंती करण्यासाठी तुमच्या दारात आलो. ठरलं मायबाप. दासोपंत अष्टमीला भगवान दत्तात्रेयाचं चरित्र सांगण्यासाठी कुठे गेले? कुठं गेले? कुठं गेले? ओय महिला मंडळ, नेमकं लक्ष तुमचं कोणीकडे? ऐका 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 ऐका. दासोपंत भगवान दत्तात्रेयाचं चरित्र सांगायला नाथबाबाच्या घरी पैठणला गेले. 7 दिवस सप्ताह चालू आहे. दासोपंत भगवान दत्तात्रेयाचं चरित्र 7 दिवस सांगू राहिले. आणि 7व्या दिवशी नव्हे तर जागराची सेवा आमच्या नाथबाबाकडे आली, कीर्तनाची. नाथबाबाने डोक्यावरती फेटा घालावा, हातामध्ये विना घ्यावा, अंगावरती पांढरे कपडे परिधान करावी, कंबर उभारलेला गुंडावी. आणि नाथबाबा कीर्तन सांगायला नारदाच्या गादीवरती उभा राहिले. चांडगावकर, एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन सुद्धा आजकाल उभा राहत नाही. ही परंपरा काही आजची नाही, दासोपंत नाथबाबाच्या काळातली परंपरा आहे. नाथबाबा कीर्तनाला उभा राहिले. दासोपंतांना विचार केला, एकदा जाऊन तरी बघावं नेमकं सांगतय काय. आणि नाथबाबाचं कीर्तन ऐकायला दासोपंत समोर बसले. लक्ष द्या. कीर्तन चालू झालं. काय असेल याची गोष्ट आहे. दासोपंताला नाथबाबाच्या पाठीमागे असणारे चोपदार हे भगवान दत्तात्रेय दिसू लागले. लक्ष द्या. ज्या नाथबाबाच्या कीर्तनाला दासोपंत बोलत बसले, काय अधिकार असेल माझ्या नाथबाबाचा? जगाचा बाप भगवान दत्तात्रेय चोपदाराचं काम आमच्या नाथबाबाच्या पाठीमागे करू लागले. कीर्तन संपलं. मायबाप असंख्य श्रोते मंडळी नाथबाबाच्या पाया पडू लागली. पण दासोपंत मात्र चोपदाराच्या पायाकडे. का? तर भगवान दत्तात्रेय. भगवान दत्तात्रेय असणारे ते चोपदार हातामधला चोप दासोपंताच्या पाठीत घातला. दासोपंत स्वतःमधला अहंकार, स्वतःमधला मत्सर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो भक्त देवाला आवडत नाही. मायबाप, जगाच्या पाठीवरती असंख्य देवाची भक्ती तुम्ही आम्ही करतो, पण एकच देव असा आहे की जो आमच्या अंतकरणातला मत्सर, अंतकरणातला अहंकार घालवतो. त्याचं नाव भगवान दत्तात्रेय आहे. आणि म्हणून म्हणतो दादा, या भगवान दत्तात्रेयाला नाथ बाबा स्वतःचे मायबाप म्हणतात. बहीण बंधू चुलता दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजसी आधारू दत्त माझा. ऐका,
नाथ बाबा सांगतात, भगवान दत्तात्रेयामध्ये माझे वडील मला दिसतात, भगवान दत्तात्रेयामध्ये माझी माता मला दिसते, भगवान दत्तात्रेयामध्ये माझी बहीण मला दिसते, भाऊ दिसतो, गुरु दिसतो, दारू दिसतो. माझ्या जीवनाचा आधार म्हणजे भगवान दत्तात्रेय. लक्ष द्या मायबाप, आम्हाला मात्र भगवान दत्तात्रेयामध्ये काय दिसतो? साधू संत सर्वस्व भगवान दत्तात्रेयामध्ये पाहतात. आम्ही मात्र प्रपंचाची यादी घेऊन देवाच्या समोर येतो. लक्ष द्या चांदगावकर, साधू संतांचं मागणं हे देवासाठी असतं, समाजासाठी असतं, पण आमचं मागणं हे फक्त प्रपंचासाठी असतं. भगवान दत्तात्रेयाच्या समोर आम्ही भली मोठी यादी घेऊन उभा राहतो मागायला, पण ज्याच्याकडे मागतो त्याचं नाव मात्र त्या यादीत कधीच नसतं. बाबा एक वाक्य सांगू का? 150 कोटी लोकसंख्या आहे भारत देशाची. किती कोटी? 150. पण 150 कोटी भारत देशाच्या लोकसंख्येमध्ये कदाचित एकसारखी दिसणारी लोक असतील, पण आजही एकमेकाच्या बोटाच्या अंगठ्याचं ठस मॅच होत नाहीत. का होतात? ओय, आणि झालं असतं ठस मॅच तर काय केलं असतं हो चांडगावकर? कुणी बी कुणाचं रेशन हाणलं असतं. रामभाव रेशन कालच नेहलं दुसऱ्यानंच. देवाला सगळं माहित होतं, पुढे गेल्यावर सगळा खेळ ठस्यावर येणार आहे. म्हणून त्यानं तसं वेगळं. लक्ष द्या, 150 कोटी लोकांच्या अंगठ्याचं ठस वेगळं आहे. काय कलाकार असेल तो. आपल्या गावात जर एखाद्यानं चांगलं काम केलं तर आपण त्याचं काय लावतो? बॅनर लावतो, बॅनर. पण कधीतरी भगवंताने आम्हाला जन्माला घातलं, भगवंताने आम्हाला जन्म दिला, त्या देवाचं बॅनर आम्ही कधी लावलं नाही. दादा लक्ष दे, ज्या देवानं जन्माला घालावं, ज्या देवानं तुमचं पालन पोषण करावं, ज्या ब्रह्मदेवानं उत्पत्ती करावी, ज्या भगवान विष्णूनं सांभाळावं, ज्या भगवान शंकरानं रास करावा, ते ब्रह्मा विष्णू सुद्धा आम्हाला कधी कळाले नाही. दादा भगवान दत्तात्रेय म्हटलं की आम्हाला 3 देव दिसतात. कोण कोण? ब्रह्मा विष्णू आणि महेश. पण खरं सांगू का चांडगावकर, भगवान दत्तात्रेयाचं चरित्र कधीतरी ऐका. सती अनुसयाच्या पोटी जन्माला आलेले 3 मुलं. पहिला होता तो कोण होता हो? होय, पहिला लक्ष द्या चंद्रमा, दुसरा दत्तात्रेय आणि तिसरा दुर्वास. लक्ष द्या, आम्ही म्हणतो की ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही त्यांच्या पोटी जन्माला आले, पण तिघाच्या कृपेनं सती अनुसयाच्या पोटाला 3 रत्न जन्माला आली आणि तिघाचं नाव ठेवलं. पहिला झाला चंद्रमा, दुसरा झाला दत्तात्रेय आणि तिसरा झाला दुर्वास. खऱ्या अर्थानं पाहता पाहता 3 लोकांमध्ये गमन करणारे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र नारद मुनी त्यांचं नाव. आता नारद मुनी सांगायची गरज नाही. लक्ष द्या चांडगावकर, नारद मुनी सांगायची गरज आहे का? काय करायचे हो नारद मुनी? वा, कळ लावायची. नुसते कळच लावत नव्हते. लक्ष द्या बर, नारद मुनी त्याही काळी होते तेव्हा एकच होते, आता घराघरात नारद आहे. लक्ष द्या, ऐका ऐका. 3 लोकांमध्ये भ्रमंती करणारे नारद मुनी, पार्वती माता, सरस्वती माता आणि लक्ष्मी मातेकडे गेले. पण मत्सर होता मनात कुणाच्या, अहंकार होता मनात कुणाच्या? 3 मातांच्या. मी काय सांगतोय, दत्तात्रेयाची उपासना केल्यावरती दत्तात्रेय मत्सर संपवतात, अंतःकरणामधला अहंकार संपवतात.
लक्ष्मी मातेला विचारलं, नारद मुनी 3 लोकात फिरता तुम्ही, सांगा ना, आमच्यापेक्षा मोठी पतिव्रता तरी कोण असावी? नारद मुनीनं सांगितलं, तुम्ही तर पतिव्रता आहात, पण भूतलावावरती तुमच्यापेक्षा सगळ्यात मोठी पतिव्रता आहे. तिचं नाव काय आहे? सती अनुसया. महर्षी अत्रि ऋषीची असणारी पत्नी सती अनुसया. काय पवित्र तिचा. राग आला. एका स्त्रीपाशी दुसऱ्या स्त्रीची स्तुती केल्यावरती तिला राग येतो. लक्ष दे. आमच्यापेक्षा पतिव्रता म्हणजे हो. 3 गोष्टीच्या हट्टापुढे माणसं काहीच करू शकत नाही. चांडगावकर. पहिला हट्ट बालहट्ट. लक्ष द्या. बालहट्ट, स्त्री हट्ट आणि तिसरा राजहट्ट. राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट. पार्वती माता, लक्ष्मी माता आणि सरस्वती माता आपापल्या पतीला सांगितलं, जावा त्या बहुतलावावरती असणाऱ्या सती अनुसयाचं सत्व घेऊन या म्हणे. तिघांनी रूप घेतलं. कुणाचं हो? ऐ काशीच्या ब्राह्मणांचं. आणि तिघेच्या तिघे सती अनुसयाच्या घरी, अत्रि ऋषीच्या घरी गेले. लक्ष द्या. आता हे सगळं चरित्र तुम्हाला माहित आहे. मी का सांगतो याच्या पाठीमागचं कारण शेवट सांगते. ऐका. खऱ्या अर्थानं ऋषी मुनीचं नव्हे तर ब्राह्मणांचं रूप घेतलेलं, झोळी अडकवलेले ते तिन्ही देव अत्रि ऋषीच्या त्या कुटीच्या समोर उभा राहिले. भिक्षाम देही. हे अत्रि ऋषीची एवढी मोठी प्रशस्ना होती या बहुतलावावरती. आपल्या घरी आलेला कुठलाही कसलाही असू द्या, पण बिनमुख कधीच गेला नाही. लक्ष द्या. अलग निरंजन शब्द ऐकला आणि सती अनुसया बाहेर आल्या. बोला देवा, काय पाहिजे तुम्हाला? माते, आज खऱ्या अर्थानं तुमच्या दाराला आलोय, पण आम्हाला भूक लागलेली आहे, जेवण वाढावं. झोळीमध्ये माते, झोळीमध्ये काचाचा तुकडा आहे, झोळीमध्ये झाडाची पानं आहेत. पण ऐक ना, जेवण बनवायचे काही नियम आहेत. आमच्या झोळीत जे आणलंय त्याच जेवण आम्हाला बनवावं. सती अनुसयानं हातात घेतलो. काय पतिव्रता आणि काय पावित्र्य असेल आमच्या सती अनुसयाच. झोळीत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून जेवण बनवलं. देवानं ओळखलं बरं का, की सगळ्यात मोठी पतिव्रता आहे. वाचा शुद्ध हिच्याकडं. माते, जेवण निश्चित रूपानं तू वाढावं, पण कसं वाढावं? निवस्त्र वाढावं. पतिव्रता असणारी सती अनुसया. अत्रि ऋषी ध्यानस्थ बसलेले पाहिले अनुसयानं. समोर असणारा कमांडो पाहिला मायबाप. त्या कमांडो मधून पाणी आणलं. ते आणलेलं पाणी देवांवरती टाकलं. देव लहान बाळ झाली. चरित्र तुम्हाला माहित आहे. सती अनुसयानं ती लहान बाळ आपल्या पदराच्या आड घेतली आणि त्यांना स्तनपान केलं. पतिव्रतेमध्ये असणारं सामर्थ्य एकच आहे. जगाच्या बापाला सुद्धा लहान बनवते पतिव्रता. स्तनपान झालं दादा. तिन्ही लेकरं पाळण्यात ठेवली, एकसारखी दिसणारी. आता मात्र तिन्ही माता पळत आल्या. सती अनुसयाचं सत्व कळालं, सती अनुसयाचं पावित्र्य कळालं आणि त्या तिन्ही माता सती अनुसयाच्या चरणावरती नतमस्तक झाल्या. अनुसया, नेमका आमचा पती याच्यातला कुठला आहे? अनुसया म्हणते, तुम्ही लय पतिव्रता असाल तर तुमचा तुम्ही ओळखा. लक्ष द्या. तुमचा लक्ष्मीला भ्याव वाटू लागलं. शंकर उचलला तर पातिव्रत्याचं पवित्र जातं परपुरुषाला हात लागल्यावर. लक्ष्मी मातेला भीती आहे, सरस्वती देवीला भीती आहे, पार्वती मातेला भीती आहे.
आणि मग त्या तिन्ही देवी सती अनुसयाच्या चरणावरती नतमस्तक झाल्या. एक नतमस्तक होणं म्हणजे अंतकरणातला मत्सर संपणं. लक्ष द्या, भगवान दत्तात्रेयाचा अवतार हा फक्त आणि फक्त तुमच्या आमच्या अंतकरणातला अहंकार संपवायला होतो. सती अनुसयाने परत एकदा ते पाणी मंथरलं आणि भगवंत त्या ठिकाणी आपल्या रूपात आले. ब्रह्मा विष्णू आणि महेश सत्यानुसयाच्या समोर उभा राहिले. देवा, बरीच वर्ष झालं आमच्या घरात लहान लेकरू नव्हतं देवा, पण तुमच्या कृपेनं मला लहान लेकरांचा लळा लागला. लक्ष द्या, सत्यानुसया ब्रह्मदेवाच्या चरणावरती नतमस्तक झाल्या. ब्रह्मदेवानं सांगितलं, हे अनुसया, माग तुला काय मागायचंय. आणि त्यावेळेस अनुसयानं एक वर मागितला. देवा, ज्या पद्धतीने तुम्ही 3 लेकरं माझ्या दारात आला, त्याच पद्धतीनं तुमच्या कृपेनं माझ्या पोटी 3 संतान जन्माला येऊ दे. ब्रह्मदेवानं तथास्तु म्हटलं आणि भगवान ब्रह्मदेवाचा अवतार हा चंद्रमा झाला. भगवान विष्णूचा अवतार हे दत्तात्रेय झाले आणि भगवान शंकराचा अवतार हे दुर्वास ऋषी झाले. विठ्ठल ज्या पद्धतीनं दासोपंताचा अहंकार देवानं घालवला, त्याच पद्धतीनं लक्ष्मी माता, सरस्वती माता आणि पार्वतीचा माताचा अहंकार सुद्धा देवानं घालवला. आणि म्हणून आज जगद्गुरु तुकोबा या भगवंताला नमन करतायत. नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया. तुकोबा सांगतात, देवा, खऱ्या अर्थानं माझ्या अंतकरणाला जर विश्रांती पाहिजे असेल तर तुझी कसली मूर्ती माझ्या डोळ्याच्या तुझी अवधूत मूर्ती, तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती. ऐका, जगद्गुरु तुकोबा भगवान दत्तात्रेयाला सांगतात, दत्तात्रेया, आम्ही तर तुला गुरु म्हणतो, तुला नमन करतो, एवढंच नाही, तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती. लक्ष द्या, भगवान दत्तात्रेय म्हणजे आमच्या जीवाची विश्रांती आहे. अय, विश्रांती माणसाच्या जीवाला पाहिजे का देहाला पाहिजे बाबा? महिला मंडळ, विश्रांती देहाला पाहिजे का जीवाला? लक्ष द्या, कशाला? देहाला का जीवाला? जीवाला पाहिजे. पण आम्ही मात्र देहाला विश्रांती देतो. जीव मात्र आमचा असाच आहे. जीवाचे 8 प्रकार सांगितले भागवतात. पहिला जीवात्मा, दुसरा पापात्मा, तिसरा दृष्टात्मा, चौथा हुतात्मा, 5वा महात्मा, 6वा धर्मात्मा, 7वा पुण्यात्मा आणि 8वा परमात्मा. आता लक्ष द्या, जीवात्मा जगेल तर प्रपंचासाठी आणि मरेल तर जगेल तर प्रपंचासाठी आणि मरेल तर प्रपंचासाठी. आमच्या गावात बी एक जण असंच आहे. लक्ष द्या, ती मुलं जरा थोडी थांबवा. 70 वर्षाचा आहे, 70. भेटल त्याला एकच वाक्य बोलतो, मी हाय म्हणून माझी पोरं चटणी भाकर तरी खात्यात. ओय चांडगावकर, मी आमच्या गावचं सांगतोय, तुमच्या गावचं सांगायला आलो. बर नुसतं तुमच्या गावचं सांगितलं तर भोसले साहेब पाकिट देणार. हा, लक्ष द्या, ऐका 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 ऐका. 70 वर्षाचा आहे, भेटल त्याला एकच वाक्य बोलतो, मी हाय म्हणून माझी पोरं चटणी भाकर. आणि नेमकं एक दिवशी त्याच्या घरी गेलो मामा. सकाळची वेळ आहे, सोप्यावर ते निवांत बसलेलं. बाबा बाबा
रामकृष्ण हरी. बाबा म्हणले या 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 महाराज बसा 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 बसा. बाबा कुठे गेली पोरं? म्हातारा म्हणतोय कशाची पोरण कशाची डोहर. म्हणे का? अहो मी हाय म्हणून चटणी भाकर तरी खात्यात. आणि नेमकी म्हाताऱ्याची सुनबाई चहा घेऊन आली. बाबा चहाचा कप हातात घेतला आणि प्रश्न विचारला, ताई वय वर्ष 70 आहे बाबाच, पण एवढ्या वयात एवढा त्रास? काय झालं महाराज? बाबा म्हणतोय मी हाय म्हणून चटणी भाकर तरी खात्यात. सुनबाई म्हणते महाराज खरंय आमच्या मामाजीचं. आमचं मामाजी आहेत म्हणून आम्ही चटणी भाकर तरी खातोय. एकदा मामाजी जाऊ दे तुपाशिवाय. फक्त आमच्या गावच्या मामाजीची बोंब नाही, तुमच्या बी गावात लय मामाजी असतील. त्या मामाजीला मला सांगायचंय किती बी अहंकार कर, किती बी मत्सर असू दे, पण शेवटी दत्तात्रयाच्या कृपेशिवाय काहीच चालू शकत नाही. चाल हे शरीर कोणाचे जोपर्यंत या भगवंताची सत्ता आहे तोपर्यंत सगळं चालू आहे. पण इथं सगळ्यांना वाटतं माझ्यामुळं सगळं चालू आहे. लक्ष द्या, माझ्यामुळं. आम्ही प्रपंचात एवढं गुरफटलो की आम्हाला परमार्थ कळाला नाही. 62 लाखाच्या गाडीचा हप्ता फेडतो आम्ही. किती लाखाच्या मामा? 62 लाखाची गाडी कधी देहूला गेली नाही, कधी आळंदीला गेली नाही, कधी पंढरपूरला गेली नाही. गाडी गेली असेल तर हॉटेल भाग्यश्रीला यावंच लागतंय. लक्ष द्या, निस्ता येडा केला त्या सुका पाटलानं त्या भाग्यश्रीवाल्यानं. नाच करते काय? यावंच लागतंय. पण आता आम्ही जायचो बाबा, आज 10 आज 20 तरी 1.5 कोटीची गाडी आहे त्याच्याकडं. आमची पार कंबरटी गेली परमार्थ करून, तरी आम्ही 10 लाखात. आमचं तर बरं गायक अजून सुझुकीवर आहे. लक्ष द्या, ऐका. 62 लाखाच्या गाडीचा हप्ता फेडतो आम्ही. कधी आळंदीला जात नाही, कधी देहूला जात नाही. पण एक दिवस असा येईल मामा, त्या 62 लाखाच्या गाडीतलं एक सीट मागायला स्वतःच्या नातूच्या पाया पडावं लागेल. हप्ता तुम्ही फेडा, पण नातूच बसू देणार नाही. लक्ष द्या, 50 लाखाच्या गाडीचा हप्ता फेडतो आम्ही. हराचं काळगंधाचं पाणी नेत्राचा दिवा करतो आम्ही प्रपंचासाठी. कधी आम्हाला आळंदी माहित नसते, कधी देहू माहित नसते, कधी गाता माहित नसते, कधी हरिपाठ माहित नसतो. पण एक दिवस असा येईल महिला मंडळ, त्याच 50 लाखाच्या माडीतली एक रूम मागायला स्वतःच्या सुनेच्या पाया पडावं लागेल. खरं का खोटं? होय म्हणताना इकडं तिकडं बघा. कीर्तन 2 तासाचं. लक्ष द्या, परत कुटाणा नको. ऐका 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 ऐका. आम्ही फक्त प्रपंच गोळा करत राहिलो, आम्हाला परमार्थ कधी कळाला नाही. प्रपंचाचा अहंकार आमच्या अंतःकरणात वाढत गेला. आम्हाला कधी कोणाच्या संगतीत जायला कळालं नाही. साधू संतांच्या संगतीमध्ये सुख असतं दादा. प्रपंचाची संगत आम्हाला सुख देत नाही. सुख हा प्रपंचाचा स्वभावच नाही. सुख हा परमार्थाचा स्वभाव आहे. सुख हा संताचा स्वभाव आहे. सुख हा देवाचा स्वभाव आहे. आणि म्हणून आम्ही देवाच्या मागे जाता आलं पाहिजे. हे आताच नाही तर द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या पाठीमागं कोण गेलं? कोण? याल तरी या यारी लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी दे तो पोट भरी
पुरे म्हणाल तोवरी हळूहळू चला, कोणी कुणाशी ना बोला, आज दे तो पोट भरी. पुरे म्हणाल तोवरी. ऐका, भगवान श्रीकृष्णाच्या पाठीमाग असंख्य लोक गेली मायबाप. बाळ गोपाळ गेले. देव म्हणतात बाळ गोपाळांनो, जर ईश्वर प्राप्तीचा, भक्तीचा, साधनेचा, जीवा शिवाचा, परमार्थाचा जर काला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. ज्या दिवशी मायबाप आम्ही संतावरती, देवावरती विश्वास ठेवतो, त्या दिवशी देव आम्हाला प्रपंचाचा नाही तर परमार्थाचा दुर्मिळ काला देतो. आता काला कुणी वाटला पाहिजे आणि काला कुणी सेवन केला पाहिजे त्याचा अधिकार आहे. लक्ष द्या. आज भगवान दत्तात्रेयाच्या जयंतीच्या दिवशी आपण काला सुद्धा साजरा करतोय. कुणाचा? तर भगवान श्रीकृष्णाचा. ऐका ऐका ऐका, काला वाटण्याचा अधिकार फक्त दोनच लोकांना आहे. एक म्हणजे संतांना आणि दुसरं म्हणजे भगवंताला. या वाळवंटावरती काला वाटायचं काम भगवान परमात्म्यानं केलं. लक्ष द्या. आज भगवान श्रीकृष्ण बाळ गोपाळांना दिशा निर्देश करतायत. यारे तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. भगवंत आपल्याला पोट भरून देतो, संत आपल्याला पोट भरून देतात, पण आम्हाला विश्वास ठेवून त्यांच्या पाठीमागे जाता आलं पाहिजे. विश्वास नाही राहिला आमचा. लक्ष द्या. भगवान श्रीकृष्ण लहान होते, लहान. आणि लहान असताना मायबाप काय करायचं? माखन चोरायचे, दही दूध चोऱ्या करायचे. आता महिला मंडळ लक्ष द्या. तुम्ही जावं आणि एखाद्याला सांगावं या आमच्या घरी चोरी करायला, असा चोर असतो का हो? होय. चोरीचं आमंत्रण घेऊन चोरीला येतो तो चोर असतो का? यशोदे मातेकडे असंख्य लोक तक्रार लावायची. माते, जरा आवर तुझ्या कृष्णाला. कालही आला, आजही आला, रोज येतो, मडक्याची उतरंडी संपून जातो. आता मात्र बाल गोपाळांची तक्रार होऊ लागली. कुठं कुठं कुठं? गोकुळात. आपण कुठं आहे तेच कळना. नाही झालं. भानगड कशी आहे? जर सप्ताह असेल तर कळतो, पण आजचा काला कसा आहे? दत्त जयंती दिवशीचा एक दिवसाचा काला आहे. लक्ष द्या. गोकुळात यशोदे मातेच्या चरणावरती नतमस्तक झालेली एक गवळण आली भगवंताची तक्रार घेऊन. यशोदे, कालही आला, रोज येतो, रोज. एक तर गोकुळात तू राहावं, तुझ्या कानानं राहावं, किंवा कृष्णाला सांग म्हणे तुझ्या कृष्णाला. अगं गोकुळात एक तर त्यानं राहावं किंवा आम्ही तरी राहावं. यशोदे मातेनं कृष्णाकडे पाहिलं. बाल गोपाळाचं रूप आहे, पण काहीच बोलली नाही भगवंताला. लक्ष द्या. पण ती गवळण मात्र तना तना करत घरी आली. घरी आल्यावरती नवऱ्याला सांगितलं, आताच्या आता गबाळ गुंडळान निघा. आता ती नवराच.
त्या काळचा काय नाताचा काय ते तिथून इथं आलंय. ह्यांना सांगावं तुम्ही ऐकावं. तुमचंच काय आम्ही पण. लक्ष द्या. गबाळ गुंडाळलं, बैलगाडीत टाकलं आणि गवळण आणि गवळणीचा नवरा गोकुळ सोडून निघाले. बैलगाडी चालू झाली. लक्ष द्या. आता मात्र भगवंताने विचार केला, असं जर गोकुळातली लोक निघून गेली तर आता गोकुळ खाली व्हायचं. चतुरा तो शिरोमणी. गाडी माळाव गेली, माळाव. आणि त्या गवळणीला तहान लागली. तहान देवाची लीला. इतकी तहान लागली 3 किलोमीटर पाणीच नाही. बैलगाडीत नवऱ्यानं आपलं ते मडकं घेतलं, पाणी आणायला गेलं 3 किलोमीटर. आणि देवानं तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं. लक्ष द्या. चतुरा तो शिरोमणी. बैलगाडीत आलं, बैलगाडीत बसलो, पाणी प्यायला दिलं आणि सांगितलं म्हणे, ऐक, ज्या गावात चाललोय त्या गावात माझ्यासारखी दिसणारी लय आहे ती. आता थोडी गाडी पलीकडे गेली की अजून एक येईल, म्हणाल बायको बी माझी गाडी बी. हुशार होत ते, आधी सावध करत होत. आणि नेमकी गाडी गोकुळाकडे वळवली आणि तेवढ्यात ते असली आलं जे खरंच तिचा नवरा होता. त्यानं बघितलं तर बैलगाडी दुसरंच त्याच्यासारखं दिसणार. थांब थांब थांब, बैलगाडी बी माझी बायको बी. ह्या बिचारीला ती आठवलं, ह्यानं सांगितलेलं. चप्पल काढली, इतकं बदाडलं, इतकं बदाडलं. आणि नेमकं दोघांचं भांडण आणि परत देवानं दुसरं रूप तसलंच. ही दोघं कळवंड्या खेळतात. देव परत गाडी घेऊन तिकडं. ह्यानं बघितलं, अय, दोघाची इती झाली गुवाहाटीला, पण तिकडं मशाल हातात आली. त्याचं काय? अरे म्हणलं, तो घेऊन चालला परत तिसरं रूप. आता मात्र काही कळना खरं कुठलं खोटं कुठलं. खटला नंद बाबाच्या कोर्टात गेला. त्या कालचे तंटामुक्तीचे अध्यक्ष नंद बाबा. बर, त्या कालच्या अध्यक्षाच्या दारात न्याय तरी व्हायचा. आता बी हायत की. लक्ष द्या. आणि नेमकं नंद बाबानं ओळखलं खरं कोण आणि खोटं कोण. नंद बाबाने खडा खाल्ला आणि नंद बाबानं सांगितलं, इकडून जो तिकडं उडी मारेल तो असली आणि जो मारणार नाही तो नकली. लक्ष द्या. आता हे तो चतुरा तो शिरोमणी हे पळत आला आणि उडी. जे खरं होत ते नंद बाबाचं पाय बायको द्या, गाडी बी द्या, पण उडी काय. नंद बाबानं सांगितलं, ज्यानं उडी मारली तो भगवंत आणि ज्याने उडी मारली नाही तो त्या गवळणीचा नवरा विठ्ठल. भगवान दत्तात्रेयानं कुणाचा दासोपंताचा अहंकार संपवला हे भगवान दत्तात्रेयाचं कार्य. आणि भगवान श्रीकृष्णानं त्या गवळणीचा अहंकार संपवला हे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र. दोघांचं सारखं. देव येतो कशाला? देवाचा अवतार फक्त आणि फक्त अहंकार संपवायला, आमचे षडविकार संपवायला येतो. आणि म्हणून भगवंताची कृपा आमच्यावरती झाली पाहिजे. भगवंताच्या कृपेनं मायबाप आमच्या जीवनामध्ये सुख येतं, समाधान येतं, आनंद येतो. मायबाप, मला या ठिकाणी कीर्तनासाठी महाराजांनी बोलवलं, भोसले साहेबांनी बोलवलं, त्यांचं मी आभार मानतो. फार सुंदर असं मंदिर आहे. त्यांच्या बंगल्याच्या समोर सुंदर अशी अवधूतरायाची मूर्ती आहे. सुंदर असं हे वातावरण आहे. असंख्य श्रोते मंडळी तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात. अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा घेतलेला आहे. तुकोबा सांगतात की नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रेया, तुझ्या अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती. आयुष्याची विश्रांती करायची असेल तर एकदा सर्वांनी प्रेमाने